ओम शांती। आज आहे 9 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही इथे आला आहात सेल्फ रिअलाइज अर्थात आत्म अनुभूती करण्याकरिता। तुम्ही स्वतःला आत्मा समजून परमात्मा पित्याकडून ऐका। देही अभिमानी होऊन राहण्याचा अभ्यास करा। प्रश्न आहे, बऱ्याच वेळा मुलांना काही जण प्रश्न विचारतात की तुम्ही आत्म्याचा साक्षात्कार केला आहे का? तर तुम्ही त्यांना कोणते उत्तर द्याल? उत्तर आहे, बोला, होय, आम्ही आत्म्याचा साक्षात्कार केला आहे। आत्मा ज्योतिबिंदू आहे। आत्म्यामध्ये चांगले अथवा वाईट संस्कार आहेत। आत्म्याचे संपूर्ण ज्ञान आता आम्हाला मिळाले आहे। जोपर्यंत आत्म्याचा साक्षात्कार केला नव्हता तोपर्यंत देहाभिमानी होतो। आता आम्हाला परमात्म्याद्वारे गॉड रिअलायझेशन आणि सेल्फ रिअलायझेशन झाले आहे, अर्थात भगवंताचा साक्षात्कार आणि आत्मसाक्षात्कार झालेला आहे। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. पहाटे लवकर उठून विचार सागर मंथन करायचे आहे। बाबा जे ऐकवतात ते लिहून घेऊन मग ते पुन्हा वाचून काढायचे आहे, इतरांना ऐकवायचे आहे। सर्वांना सर्वप्रथम बाबांचाच परिचय द्यायचा आहे। 2. पावन दुनियेमध्ये येण्याकरिता या पतित दुनियेमधून बुद्धियोग काढून टाकायचा आहे। आजचे वरदान आहे, उत्तम प्रतीचे व्यावसायिक बनून प्रत्येक सेकंदाला आणि संकल्पामध्ये कमाई जमा करणारे पदमपती भव। स्पष्टीकरण आहे, उत्तम प्रतीचा व्यावसायिक तो आहे जो स्वतःला गुंतवून ठेवण्याच्या पद्धतीला जाणतो। व्यावसायिक अर्थात ज्याचा एकही संकल्प व्यर्थ जाणार नाही, प्रत्येक संकल्पामध्ये कमाई असेल। जसे दुनियेमधील व्यावसायिक प्रत्येक पैशाला कार्यामध्ये लावून त्याचे कोट्यवधी बनवतात, असे तुम्ही देखील एक सेकंद आणि संकल्प कमाई करून दाखवा, तेव्हाच पदमपती बनाल। यामुळे बुद्धीचे भटकणे बंद होईल आणि व्यर्थ संकल्पांची तक्रार देखील बंद होईल। स्लोगन आहे, जो मागतो तो खुशीच्या खजिन्याने समृद्ध होऊ शकत नाही। ओम शांती।